न होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे आता विद्येची काकू म्हणत असते आम्हाला हे लग्न मान्यच नाहीये. कारण जर लग्न करायचं असेल तर मुलीने पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागेल. आणि तेव्हा कावेरी म्हणत असते अहो काय करत आहे तुम्ही हे? प्रत्येक वेळी मुलीने का परीक्षा द्यायची? अजिबात नाही. आमची जान्हवी कसलीही कोणतीही परीक्षा देणार नाही. त्यावर इकडे पौर्णिमा म्हणत असते ठीक आहे, माझी जान्हवी परीक्षा देण्यासाठी तयार आहे. त्यावर कावेरी म्हणत असते काकू प्लीज काय करताय तुम्ही हे? अजिबात परीक्षा द्यायची ते काहीच गरज नाहीये. त्यावर युग म्हणत असतो हो, हो काकू, कावेरी बरोबर बोलतायत. आपल्या जान्हवीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यायची गरज नाहीये. आणि का म्हणून परीक्षा द्यायची? प्रत्येक वेळी मुलीने का परीक्षा द्यायची? त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पौर्णिमाला राग आलेला असतो. तर कावेरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की जान्हवी परीक्षा देणारच नाहीये. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, तुमचा आत्ताच जान्हवीवर विश्वास नाही, तर तुम्ही नंतर काय आमच्या जान्हवीला नीट सून म्हणून व्यवस्थित सांभाळणार आहात? उलट खरं तर आम्हाला तुमच्या घरामध्ये मुलगी देण्यामध्ये काही एक रस नाहीये. तुमच्यापेक्षा चांगलं घर आमच्या जान्हवीला मिळेल. इकडे आता विद्याची काकू भरकटलेली असते. ती म्हणत असते, बघितलंस विद्या, तुझ्या घरची लोकं कशी आहेत ती? असा अपमान करणार आहेत का माझा? त्यावर विद्या म्हणत असते, माझी घरची लोकं चांगलीच आहेत. मला त्यांचा पूर्ण अभिमान आहे. पौर्णिमा म्हणत असते, प्लीज तुम्ही ऐकून घ्या ना एकदा. प्लीज तुम्ही ऐकून घ्या ना एकदा. पण आता ती तिथून निघून गेलेली असते. आता जान्हवी धावतच येते आणि पौर्णिमाच्या गळ्यात पडून रडायला लागलेली असते. ती म्हणत असते, आई, आई, बघ ना हे सगळं काय झालंय? त्यावर पौर्णिमा कावेरीवर चिडते आणि म्हणत असते, ए, काय चाललंय गं कावेरी तुझं? तुझे हे पुढे आलेले विचार तुझ्यापर्यंतच ठेवायचे होतेस. का माझ्या मुलीच्या वाईटावर टपलेली आहेस? मी तर तुला चांगली सून मानत होते. चांगली सून वाटत होती मला. पण तू अजिबात असं केलेलं नाहीयेस. त्यावर विद्या म्हणत असते, आई प्लीज तुम्ही काय करताय हे सगळं? यांना का बोलताय? ए गप तू विद्या, तुला काय कळतंय गं? नाही, नाही, कावेरी, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? माझ्या जान्हवीचं लग्न तुला बघू वाटत नव्हतं का? वहिनी बघितलं ना तुमच्या सुनेने इथे काय केलेलं आहे. हिच्यामुळे आज हे लग्न मोडलेलं आहे. अगं मला वाटत होतं की तू आमच्या चांगल्या गोष्टीचा विचार करतेस. पण आता तसं अजिबात नाही. त्यावर इकडे आता म्हणत असतात, पौर्णिमा, हे बघ त्रागा करून घेऊ नकोस. प्लीज जरा शांत बसणार आहेस का? जरा शांततेत बोलणार आहेस का? आता काय बोलू वहिनी? काय बोलण्यासारखं काय राहिलंय? माझ्या जान्हवीचं लग्न होणारच नाहीये का? आत्ता चांगलं स्थळ चालून आलं होतं. काय गरज होती हिला? माझ्या जान्हवीने दिली असती परीक्षा, दिली असती आणि झालं असतं लग्न. पण हिने हे मुद्दाम केले. ह्या सगळ्या गोष्टीला कावेरी जबाबदार आहे. हिला शिक्षा झालीच पाहिजे. हिला मी कधीच माफ करणार नाही. असं ती बोलते तेव्हा इथे अमृतामध्येच बोलत असते. ती म्हणते, मी काय म्हणते मावशी, घरामध्ये जर कोणी चुका केल्या, कोणी काही गोष्टी केल्या, तर त्याची शिक्षा प्रत्येकालाच मिळते. मग मला आत्ता एक गोष्ट सांग, इथे ही जी काही कावेरी आहे, त्या कावेरीने सुद्धा इथे एवढी मोठी शिक्षा, एवढी मोठी चूक आणि एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्याच आहेत ना, मग तिला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीची शिक्षा इथे मिळालीच पाहिजे. बरोबर की नाही? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर आता इकडे लगेचच मनामध्ये विचार करत असते, की आपण हिला शिक्षा कशी काय देणार आहोत? कारण ते फोटो तर इकडे कावेरीने नाही पाठवलेले. ते फोटो तर इकडे सरूने पाठवलेले आहेत. मग आपण हिला शिक्षा कशी काय देणार आहोत? असा ती इथे विचार करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आता मात्र मला खूपच टेन्शन आलेलं असतं. म्हणत असतात, आता काय करावं तेच काही कळत नाही. काय बोलावं तेच काही कळत नाही. पण पौर्णिमा मात्र अजिबात ऐकून घेण्यासाठी तयारच नसते. ती सतत तीच गोष्ट इथे बोलत असते. ती म्हणत असते, नाही, ह्या सगळ्या गोष्टीची इथे कावेरीला शिक्षा झालीच पाहिजे. तर अमृताला मात्र खूपच जास्त आनंद झालेला असतो. ती त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा इथे विचार करत असते आणि म्हणत असते, नाही, आता आता खरी मजा येणार आहे. आता मात्र इकडे जी काही कावेरी आहे ना, त्या कावेरीला खरी शिक्षा मिळणार आहे. कारण काही जरी झालं ना, तरीसुद्धा इथे ह्या दोघांना खूप जास्त माज आहे ना, कावेरीला खूप जास्त पुढं-पुढं करायचं असतं ना, आता खरी मजा येणार आहे. आता एकदा का कावेरीला शिक्षा मिळाली की झालं मग, असा ती इथे विचार करत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे पौर्णिमा म्हणत असते, काही जरी झालं ना, तरीसुद्धा कावेरीला इथे शिक्षा मिळालीच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा ती इथे विचार करत असते. तेव्हा कावेरी मात्र कोणाचं काहीच ऐकून घेत नाही आणि कावेरी ताडकन तिथून निघून जाते. आता कावेरी बाहेर पडलेली असते. जेव्हा कावेरी बाहेर पडते तेव्हा मात्र आपण पाहतो की ती रडत असते आणि म्हणत असते, यश,
यश, आज तुम्ही इथे हवे होता. आज मला तुमची खूप जास्त गरज आहे. आज मला तुमची खूप जास्त आठवण येते. आज तुम्ही जर असतात ना, तर सगळं काही व्यवस्थित झालं असतं. ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या नसत्या यश, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो कावेरी रस्त्याने चालत असतानाच एक व्हॅन येते आणि एक व्हॅन आल्यानंतर कावेरीला त्या व्हॅनमध्ये डांबलं जातं आणि ताबडतोब एका अड्ड्यावरती घेऊन आले जातं. आता कावेरीच्या गळ्याला फास लावलेला असतो. तिच्या खाली 2 टँक असतात आणि त्यावर एक पोतं ठेवलेलं असतं ज्यामध्ये थोडीशी वाळू असते आणि ती वाळू, ती रेती थोडी थोडी गळत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इथे पौर्णिमाचा कांगावा हा सुरूच असतो. पौर्णिमा खूप जास्त कांगावा करत असते आणि म्हणत असते, "बघितलं बहिणी, बघितलं, दुःख काही आम्हाला नाहीये का? इथे माझ्या मुलीचं लग्न मोडलेलं आहे. माझ्या मुलीचं लग्न मोडलेलं असून सुद्धा इकडे किचनमध्ये कोण कोण काम करतंय? तर इकडे किचनमध्ये मी काम करत आहे. काय बोलायचं काय नाही काहीच कळत नाहीये. कुठे आहे तुमची सून? कुठे आहे कावेरी? ती अजून तरी आलेली नाहीये आणि फक्त घरातली कामं मीच करायची आहेत का? मला घरातल्या ह्या सगळ्या कामासाठी कोणी मदत करणार आहे की नाही?" त्यावर आता इकडे म्हणत असतात, "ए बाई, जरा शांत बसणार आहेस का तू? काय चाललंय काय तुझं? जरा तरी शांत बस ना. एवढा त्रागा आणि एवढा राग का आणि कशामुळे करतेस? प्लीज जरा शांत बस ना." "वहिनी, मला तुम्ही सांगताय शांत बसायला? अहो, कामं करून करून माझं कंबरडं मोडलंय आणि मी काम करू?" त्यावर लगेच आता इकडे अमृता म्हणत असते, "पण ही कावेरी गेली तरी कुठे?" त्यावर ती म्हणत असते, "कुठे गेली? कोणाला माहिती कुठे गेली तर आणि काय केलेलं आहे तर. ह्या गोष्टी तरी ते कोणालाच माहिती नाही." त्यावर यामिनी आलेली असते आणि ती म्हणत असते, "अगं मा, कावेरीला फोन केला पाहिजे. ती घरामध्ये तर कुठेच नाहीये. नेमकी कुठे गेली असेल?" हा विचार तिच्यासुद्धा मनामध्ये येऊन जातो. आता विचार करत असतात, कावेरी कुठे गेली असेल? ते फोटो तर इकडे सरूने पाठवले होते. नाही, नाही, काही लेकरासोबत अघटित व्हायला नको असा माचा विचार डोक्यामध्ये सुरू असतो. म्हणजे सरूने तर काही केलेलं नसेल ना, असं सुद्धा आता इथे माच्या मनामध्ये येऊन जातं. नाही, नाही, कावेरीला शोधलं गेलं पाहिजे असं मनामध्येच बोलत असतात. पण ह्या सगळ्या गोष्टी मागे जर सरू असेल तर तेवढ्यातच आता युग आलेला असतो आणि युग म्हणत असतो, "मा, काय झालेलं आहे? आ, कावेरी तर घरामध्ये कुठेच नाहीये. मी सगळीकडे शोधलं." "काय? कावेरी घरामध्ये कुठेच नाहीये? अरे मग कुठे गेलेली आहे?" "हां, मग मी त्यांचा फोनसुद्धा ट्राय करतोय. फोन फोन काही केले लागत नाही." मग मी तोच विचार केला, नेमका कावेरी कुठे गेलेल्या आहेत. आता मात्र अजूनच घाबरलेली असते. त्यावर म्हणत असतात, "एक काम कर, पटकन जा आणि कावेरीला शोध बरं. ती कुठे गेलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी शोधल्या पाहिजेत. ताबडतोब तिला शोध. ती कुठे आहे, काय करत आहे, कुठे गेलेली आहे हे काहीच कळत नाही." "अरे बघतोयस काय? मी काय सांगितलंय तुला? तुला तिला शोधायला सांगितलंय ना, मग तू इथे काय करतोयस? जा ताबडतोब आणि ताबडतोब जाऊन तिला शोधून काढ." असं आता स्पष्टपणे जे काही आहेत त्यांनी सांगितलेलं असतं. आता माने ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर युगला आता खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो, की ह्या काकूबाईला कुठे शोधायचं, काय करायचं हे मलाच कळत नाही. असा सुद्धा तो इथे विचार करत असतो. पण काही जरी झालं ना, तरी सुद्धा शोधावं तर लागणार आहे असा सुद्धा विचार त्याच्या मनामध्ये आला. आता इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कावेरीला लटकवलेलं असतं. ती लोकं जी आहे ती इथे पत्ते खेळत असतात. तेव्हाच इथे आता जी सरू आहे ती आलेली असते आणि ती सरू म्हणत असते, "खरं तर हे सगळं काय आहे? म्हणजे इथे काही जरी झालं ना, तरी सुद्धा ह्या मुलीला इथून बाजूला केलं पाहिजे. ह्या सुलक्षणाला संपवण्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदार इथे कोण आहे? तर ती फक्त आणि फक्त इथे ही मुलगी कावेरी आहे. त्यामुळे हिला संपवलंच पाहिजे." आता इकडे कावेरीच्या फोनवर फोन येत असतो आणि तिच्या पायापाशीच फोन असतो, पण तिला तो पायाने उचलण्याचा ती प्रयत्न करत असते, पण तिथपर्यंत पाय पोहोचतच नसतो. जर फोन उचलायला गेली कावेरी, तर इकडे मात्र गळफास लागेल हे मात्र नक्कीच होतं. त्यामुळे जीवाचं रान करून कावेरी आता इकडे तो फोन उचलण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, पण काही केल्या तिला तो फोन मात्र उचलता येत नसतो. त्यामुळे तिला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की युग आता खोलीमध्ये आलेला असतो आणि खोलीमध्ये आल्यानंतर तो विचार करत असतो, आता ह्या काकूबाईला कसं शोधायचं, काय करायचं काहीच कळत नाही. ह्या काकूबाईला शोधायचं तरी कुठे? ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला अजिबात कळत नाही असा सुद्धा तो इथे विचार करत असतो आणि ताबडतोब आता यशची जी काही बॅग आहे ती बॅग इथे तो खोलीतून काढतो. आता ती बॅग खोलीतून काढल्यानंतर पाहतो त्या बॅगेमध्ये वायके नावाचा एक रुमाल असतो, जो की हँडमेड वायके काढलेला असतं, म्हणजे कावेरीने विणलेला तो रुमाल असतो हे आपल्याला माहिती आहे. आणि तेव्हा तो म्हणत असतो, "वायके हे तर काही कळत नाही." त्यानंतर अजून शोधाशोध करत असतो. तो विचार करतो, म्हणजे ह्यामध्ये नक्कीच इथे त्या यशचा फोन असेल
आणि याचा फोन सापडला ना तर बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होतील असा विचार तो करतो. आता बऱ्याच काही गोष्टी इथे पाहतो. एक शर्ट असतो ज्याला थोडेसे रक्ताचे डाग लागलेले असतात आणि तो पुन्हा तसंच ठेवून देतो. आता आपण पाहतो की आता फायनली त्याला जो काही यश आहे त्या यशचा फोन सापडलेला असतो. तो यशचा फोन हातामध्ये घेतो आणि तेव्हा लगेच ऑन करायला जातो. पण ऑन करायला गेल्यानंतर पाहतो तर काय, तो मोबाईल स्विच ऑफ असतो, बॅटरी डाऊन असते. आता तो म्हणत असतो, "नाही, नाही, आता काही करून ह्याला चार्ज केलं पाहिजे. एकदा का हा मोबाईल चार्ज झाला ना, तर मग असा एखादा कुठलातरी ॲप असेल, तर कावेरीपर्यंत आपल्याला तो पोहोचू शकतो. नाही, पटकन, पटकन येऊ, पटपट हात चालव. काही जरी झालं तरीसुद्धा त्या काकूबाईला इथे शोधून काढलंच पाहिजे. काही जरी झालं ना, तरीसुद्धा इकडे सगळं काही व्यवस्थित केलंच पाहिजे." आता इकडे ह्या सगळ्या काही गोष्टी होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र कावेरी अक्षरशः इथे तिच्या जीवावर बेतत आलेलं असतं. कारण कावेरीचा जीव अक्षरशः जाण्याच्याच घटीला आलेला असतो. ती म्हणत असते, "काही जरी झालं ना तरीसुद्धा मला इथून बाहेर पडलंच पाहिजे. काही जरी झालं ना तरीसुद्धा यश, यश पण मी तुमच्याकडे येते. कारण आता मला माझं मरण दिसतंय." असं ती बोलत असते. तेवढ्यातच आता समोर यश पांढऱ्या कपड्यामध्ये तिला दिसतो. तो म्हणत असतो, "कावेरी, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला वाचवायला कोणीतरी येतंय आणि तुम्हाला तुमची सगळ्यात जास्त इथे गरज माझजवळ आहे. त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका." त्यावर कावेरी म्हणत असते, "नाही यश, नाही. फायनली मी तुमच्याकडे येते आणि वर येऊन आपल्या दोघांची पुन्हा एकदा भेट होणार आहे." असं इकडे ती त्याला बोलत असते. त्यावर यश म्हणत असतो, "कावेरी, असं काय करताय? तुम्ही स्ट्राँग आहात ना? माझी कावेरी अशी हार मानणारी नाहीये. माझी कावेरी धष्टपुष्ट आहे. त्याचबरोबर ह्या आलेल्या परिस्थितीवर मात करणारी माझी कावेरी आहे. मग तुम्ही असं का खचून जाताय? मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अशा नका करू. प्लीज कावेरी, तुम्हाला काही एक होणार नाही." असं तो बोलत असतो. त्यावर कावेरी म्हणत असते, "नाही, नाही." असं म्हणून ओरडत असते आणि यश, यश आता ती म्हणत असते. कारण आता तिच्या खाली पायाखाली असणारं जे काही पोतं आहे, त्या पोत्यामध्ये असणारी रेती मात्र आता पूर्णतः खाली गळून चाललेली असते. आणि गळून चालल्यानंतर आपण पाहतो की अक्षरशः कावेरीला असं वाटत असतं की आता तिचा जीव जाईल. जो काही गळफास आहे तो गळफास मात्र तिच्या आता जी काही नरडं आहे तिचं त्या नरडीचा गोट घेईल असंच तिला वाटत असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी कुणी केल्यात, काय केल्यात हे तर तिला माहिती नसतं. पण यशने तिला सांगितलेलं असतं की तू नक्की वाचणार आहेस. तू काळजी करू नकोस. आता आपण पाहतो की जो काही युग आहे त्या युगने फोन ऑन केलेला असतो आणि ऑन केल्यानंतर म्हणत असतो, "काही जरी झालं तरीसुद्धा ह्या मोबाईलमध्ये असं एखादं ॲप हवं, जे की ॲप इथे कावेरीपर्यंत पोहोच करेल. काही जरी झालं तरीसुद्धा त्या ॲप थ्रू मी इथे कावेरीपर्यंत पोहोचला जाईल." असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की जो काही युग आहे त्या युगला एक ॲप सापडलेलं असतं. जे ॲप आता इथे कावेरीपर्यंत कावेरीच्या मोबाईलला अटॅच असतं आणि त्या लोकेशनला अटॅच असल्याकारणाने आता तो ऑन करतो आणि म्हणत असतो, "मिळालं. फायनली काकूबाईचं लोकेशन मिळालेलं आहे." आता आपण पाहतो की इकडे युगला ते लोकेशन मिळाल्यानंतर तो ताबडतोब कावेरीला शोधण्यासाठी निघालेला असतो आणि ताबडतोब कावेरीला शोधून त्याला काढायचंच असतं. काही जरी झालं ना तरीसुद्धा त्याला ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने करायच्याच असतात. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही यश आहे तो तिला आधार देत असतो आणि म्हणत असतो, "काळजी करू नका. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे जो काही तुम्हाला वाचवण्यासाठी कोणीतरी येते आणि तुम्ही वाचणारच आहात." ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र जी काही पौर्णिमा आहे ती खूप कांगावा करत असते. तिला स्वयंपाक करावा लागणार म्हणून मात्र खूप टेन्शनमध्ये असतात. कारण इथे आतापर्यंत कावेरीचा पत्ता लागलेला नसतो आणि त्यामुळे खरं तर पौर्णिमा म्हणत असते, "खरं तर हिला कसलं दुःख झालंय. खरं आम्ही घर सोडून जायला हवं आणि ही महामाया घर सोडून गेलेली आहे. काय बोलायचं काहीच कळत नाही." ह्या सगळ्या गोष्टीचा ती इथे विचार करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तिने विचार केल्यानंतर आता आपण पाहतो की लाईट्स गेलेल्या असतात. लाईट्स गेल्यानंतर म्हणत असतात, "हा कसला संकेत आहे? हे सगळं सरू करत आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे सरूच आहे. मग आता काय करायचं?" खूप घाबरलेल्या असतात. पण सरूशी बोलायला हवं हे सगळं सरू करते. आता पौर्णिमा म्हणत असते, "अरे देवा, काय हे दुष्काळात 13वा महिना झाल्यासारखंच झालंय. लाईट्स पण आत्ता का बरं गेल्यात काहीच कळत नाही. काय चाललंय काय?" ह्या सुद्धा गोष्टी आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे लाईट्स गेलेल्या असतात आणि तेव्हा यामिनी म्हणत असते, "तू नको काळजी करूस. मी पटकन जाते आणि बघते लाईट्स का गेलेल्या आहेत तर."
आता इकडे मला भास होतो किंवा जी सरू आहे ती तिथे आलेली असते आणि सरू आल्यानंतर इकडे ती म्हणत असते, "काय गं सुलक्षणा, घाबरलीयस? आज तुला असं घाबरताना पाहिल्यानंतर मला तर खरंच खूप जास्त आनंद होतोय बघ. आज असं वाटतंय की खरं सांगू का, इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं वाटतंय की काही जरी झालं ना तरीसुद्धा ही घाबरलेली सुलक्षणा मला पाहायला खूपच मजा येते बघ." असं इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही सरू आहे, सरू तिला म्हणत असते, "बघितलं ना, देव पण कसं आणि काय काय करतो. खरंच ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या बाबतीत होत आहेत ना, हे बघून मला आनंद होतोय. कारण तू अशी घाबरलेली मला पाहायला खरंच खूप मजा येते." असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला ती म्हणत असते, "थांब सरू, थांब सरू, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. सरू थांब, सरू थांब." असं म्हटल्याबरोबर आता तिथून सरू गायब झालेली असते. इकडे यामी आलेली असते आणि यामिनी म्हणत असते, "मा, काय झालंय? कसला एवढा विचार करतेस? सगळं तरी ठीक आहे ना? काय झालंय? अगं फ्यूज गेलं होतं. आणि तू एवढी घाबरलीस का? तुला दरदरून घाम फुटलाय मा. काय झालंय? खरं खरं सांग मा. काय झालेलं आहे?" असं सुद्धा ती इथे बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की आता मागे वळून पाहते तर तिथे कोणीच नसतं आणि तिने मागे वळून पाहिल्यानंतर कोणी नसल्या कारणाने इथे आता जी यामी आहे ती म्हणत असते, "हे बघ मा, तिथे कोणीच नाहीये. तुला कसली भीती वाटली तेच मला काही कळत नाही. तू एवढी घाबरलीस का ते सुद्धा मला काही कळत नाही." असं सुद्धा ती इथे बोलत असते. तेव्हाच प्रेक्षकांनो आपण आता पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला इकडे कावेरी समोर असते. तिच्या पायाखाली जे पोतं असतं त्यामधले जी थोडीशी रेती असते ती पूर्णतः आता गळून चाललेली असते आणि ती रेती थोडी थोडी करून गळून चालल्यानंतर आता इकडे युग पोहोचलेला असतो त्या लोकेशनपर्यंत आणि तो म्हणत असतो, "अरे बापरे! म्हणजे ह्या काकूबाईला इथे किडनॅप केलंय? अरे रे रे! आता ह्या गुंडांबरोबर मला मारामारी करावी लागणार आहे. एवढा $1,000,000चा जो काही फेस आहे तो मला खराब करावा लागणार आहे. बापरे! म्हणजे या काकूबाईला किडनॅप केलंय. एवढे मोठे गुंड आणि मी एकटाच गरीब. मी सुपरस्टार. माझा जर जो फेस आहे तो खराब झाला तर मग मी काय करणार आहे? नाही, 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 नाही. असं 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 व्हायचं कामा नये. नको, 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 नको. काही जरी झालं ना तरीसुद्धा काय करायचं? पण बापरे! ह्या काकूबाईला तर वाचवलं पाहिजे. कारण तिकडे ती प्रेमांटी वाट पाहते आणि ही तर इकडे मरणाच्या दारामध्ये उभी आहे. मला काहीतरी करावं लागेल. असा तो विचार करतो आणि तेवढ्यातच इकडे गुंडांचं लक्ष ह्याच्याकडे जातं आणि ते म्हणत असतात, "ए, तू इथे काय करतोयस रे? ए चकण्या, इकडे कशाला आलास रे तू?" असं ते लोकं म्हणत असतात. त्यावर युग म्हणत असतो, आय एम अ सुपरस्टार, आय एम अ सुपरस्टार" असं म्हटल्यानंतर आता ते म्हणत असतात, "मग इकडे कशाला आलास? तिकडे जा ना, सुपरस्टार आहेस तर." आता तो म्हणत असतो, "आता बघा मी काय करतोय तर." म्हणून युग आता त्या लोकांबरोबर मारामारी करायला लागलेला असतो. मारामारी करत असताना आता युगच्या चेहऱ्याला लागलेलं असतं बरं का. त्यामुळे तो म्हणत असतो, "नाही, नाही, 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 नाही. हा जो काही एवढा करोडोंचा जो फेस आहे, $1,000,000चा जो फेस आहे ना, तो खराब होता कामा नये. यांना वेगळ्याच पद्धतीने मारलं पाहिजे." म्हणून आता इकडे जे बॉक्स खालीवर पडलेले असतात, त्या बॉक्सच्या मदतीने युग त्यांच्यासोबत फायटिंग करत असतो. पण युगच्या कुठे लक्षात आहे तिकडे कावेरी मरणाच्या दारात आहे म्हणून तिला वाचवावं, तिला सोडवावं पटकन काहीतरी करून. पण ह्या पठ्ठ्याला मात्र इथे फेसची पडलेली असते. तिथे बाजूला ड्रम असतात, कॅन्ड असतात, बरेच बॉक्स असतात. त्याच्या साहाय्यानेच हा इकडे झटापटी करत असतो, मारामारी करत असतो. तर आता प्रेक्षकांनो इकडे युगने बऱ्यापैकी त्या गुंडांना मारलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टीच्या मदतीने त्याचं लक्ष अचानक कावेरीकडे जाते. कारण कावेरीच्या पायाखाली असलेलं जे काही पोतं आहे, त्या पोत्यामध्ये असलेली जी रेती आहे ती हळूहळू आता पूर्णतः खाली पडत असते, गळत असते आणि कावेरीचा जीव मात्र धोक्यात चाललेला असतो. आता युगने त्याची स्टाईल दाखवतच एकेका गुंडांचा फरशा पाडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर खूपच कमाल आणि त्याहूनही धमाल असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आता इकडे आतापर्यंत तर जी काही कावेरी आहे ती घरी आलेली नसते आणि हा युग आता तिथे सोडवायला गेलेला असतो. त्याचा सुद्धा जीव धोक्यातच असतो. इकडे मला मात्र सरूने इथे खूप मोठा धक्का दिलेला असतो. नेमका सरूचा इन डिटेलमध्ये भूतकाळ काय आहे ते तर आणखी दाखवलेलं नसतं. पण आता जेव्हाच युगचं लक्ष कावेरीकडे जातं तेव्हा तो म्हणत असतो, "कावेरी, कावेरी, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला वाचवायला आलोय. मी तुम्हाला काही एक होऊ देणार नाही कावेरी."
असं म्हणूनच आता तो तिच्या खाली पायाला घट्ट मिठी मारत असतो. तर आता एक गुंड त्यातून उठतो आणि त्या गुंडाच्या हातामध्ये एक खूप मोठं हत्यार असतं. त्यावर आता इकडे युग म्हणत असतो, "नाही कावेरी, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. नाही कावेरी, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही." असं इकडे तो कावेरीला बोलत असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला एक गुंड आलेला असतो आणि त्याने मात्र इकडे मारण्यासाठी हात उचललेला असतो. पण आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला तुळशी मातेसमोर दिवा लावून उभे असतात. कावेरी आणि यशला सुखरूप आणण्यासाठी त्या प्रार्थना करत असतात. पण आता प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने हा युग जो आहे तो कावेरीला ह्या सगळ्या मोठ्या संकटातून वाचवेल हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा कोण होतीस तू, काय झालीस तू.